राज ठाकरेंचा सुपुत्र अमित ठाकरेंचा विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला। परळमध्ये हा विवाह समारंभ पार पडला। त्यानंतर अमित आणि मितालीच्या रिसेप्शन सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडलाय। यावेळी नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होते। उद्धव ठाकरेंसह पत्नी आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली। मात्र काही वेळातच उद्धव ठाकरे सहकुटुंब लग्नातून निघून गेले। राज ठाकरेंनी मोदींना आमंत्रण नाकारल्यानंतरही फडणवीस गडकरींनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं। मात्र आमंत्रण देऊनही राहुल गांधी यावेळी अनुपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील अमित ठाकरेंना विवाहस्थळी जाऊन आशीर्वाद दिले आणि त्यांच्यासोबतच अजित पवार यांनीही या लग्नाला उपस्थिती दर्शवली। अमित यांच्या लग्नाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली। बाबासाहेब पुरंदरेंनीही वधूवरांना आशीर्वाद दिले। तर डॉक्टर लहाने देखील या सोहळ्याला उपस्थित होते। अमिताभ बच्चन, मुकेश अंबानींसह नीता अंबानी आणि आशा पारेख यांच्यासह अनेकांनी या रिसेप्शनला हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले। सलमान खानचे वडील सलीम खान, शाहरुख खान, जितेंद्र, रणधीर कपूर देखील या ग्रँड रिसेप्शनला उपस्थित होते। तर किरीट सोमय्या, आशिष शेलार तसंच सुशील कुमार शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती। या लग्न सोहळ्याला सचिन तेंडुलकर, झहीर खान, फरहान अख्तर सारख्यांनीही रिसेप्शनला हजेरी लावली। तर धनंजय मुंडे, मिलिंद देवरा, हितेंद्र ठाकूर यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली। सुनील तटकरे, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाणांसह गणेश नाईक हे देखील या रिसेप्शनला उपस्थित होते। यावेळी रितेश देशमुख हा लग्नाला देखील उपस्थित होता। तसंच आशा भोसले, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ आणि साजिद खान यांनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली। या रिसेप्शनला सुभाष देसाई, अमित देशमुख, IAS मनीषा म्हसकर या देखील आल्या होत्या। तर सचिन पळगावकर, सचिन खेडेकर, अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी देखील अमित मितालीच्या रिसेप्शनला हजेरी लावली। संजय नार्वेकर, अजय अतुल, उपेंद्र लिमये, मकरंद राजपुरे या मराठी कलाकारांनीही रिसेप्शनला आपली उपस्थिती दर्शवली। आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे। आता या बैठकीनंतर युती होणार की तुटणार या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। औरंगाबादमधील हेडगेवार हॉस्पिटलमध्ये रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत समन्वयकांची गुप्त बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अनेक मंत्री उपस्थित होते। जालन्यात आज होणाऱ्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीपूर्वी ही बैठक झाली। त्यामुळे या बैठकीत नेमकी काय खलबत झाली याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला दिलेल्या घरचा जाहीर दिलेला आहे। पोकळ आश्वासनं दाखवणाऱ्या नेत्यांना जनता झोडपून काढते असं वक्तव्य करत नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले। त्यामुळे अनेकांच्या आता भुवया उंचावलेल्या आहेत। गडकरींनी हे विधान पंतप्रधान मोदींना उद्देशून तर केलं नाही ना, अशा चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाल्या। मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या बोधचिन्ह आणि वेबसाईटचं अनावरण झालं आणि त्याच कार्यक्रमात ते बोलत होते। बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे। षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाने भाजपमध्ये प्रवेश केला। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेकडून स्वबळाच्या नारांचा वारंवार वापर केला जातोय। त्यानंतरही भाजपकडून युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान शिवसेनेकडून युतीसाठी होकार यावा यासाठी भाजपनं नवा प्रस्ताव दिलाय आणि या प्रस्तावानुसार भाजपनं सेनेला 2 जागा वाढवण्याची तयारी दर्शवली आहे। त्यानुसार आता दोनही पक्षांसाठी 50-50% या जागांवर युतीचा फॉर्म्युला ठरेल। तर पुढील निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप नेते आग्रही आहेत। मात्र शिवसेनेचे नेते वारंवार स्वबळाची भाषा करत असल्याने युतीचे घोडं नेमकं अडलेलं आहे आणि अगदी शिवसेना पक्षप्रमुखही स्वबळाचा पुनरुच्चार करत असल्याने युतीबाबत अनिश्चितता आहे।
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा पक्षाबद्दलची खदखद व्यक्त केली. ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या झाली, एका हॅकरनं म्हटलंय. मात्र हे हॅकर खोटारडे असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं भाजपनं म्हटलंय. तर माझं दाऊदशी संभाषण झाल्याचा दावा करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेवर का विश्वास ठेवण्यात आला, असा सवाल फैजपूर येथील एका कार्यक्रमात खडसेंनी केलाय. नुकतेच ज्यांना ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिले त्यामध्ये किती दलित, आदिवासी आणि मुसलमान आहेत, असा परखड सवाल करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. ओवैसी यांची विचार क्षमता संपली असून त्यांचे डोळे बंद असल्याची टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे. अब्दुल कलामांसह बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सन्मान दिला, त्यामुळे ओवैसींना असं विधान करून काय मिळतं हे कळत नाहीये असं हंसराज म्हणतात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 2,900 कोटींची मदत अखेर जाहीर झाली. 33% अधिक पिकांचं नुकसान झालेल्यांना ही मदत मिळणार आहे, तर 151 तालुक्यातील शेतकरी आहेत त्यांना ही मदत 2 टप्प्यात मिळू शकणार आहे. केडीएमसीतून 27 गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारला ही गावे निवडणुकीत ठिंगा दाखवणार आहेत. भाजपने खोटी आश्वासनं दिली असून त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी 10 फेब्रुवारीपासून बॅनर लावण्यात असल्याचं 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगितलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकणारे कुस्तीपटू खाशाबा जाधवांना पद्म पुरस्कार मिळावा अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी देवळी इथं एका कार्यक्रमादरम्यान केली. यावर केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी खाशाबा जाधव हा सन्मान मिळावा याकरता प्रयत्न करणार असल्याचं मत व्यक्त केलंय. पालघर बोईसरच्या रेल्वे प्रवाशांसाठी आता एक खुशखबर आहे. स्थानिक खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नातून पालघरला 2 तर बोईसरमध्ये 1 लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळणार आहे आणि त्यामुळेच हजारो प्रवाशांना याचा फायदाच होणार आहे. बोईसर स्टेशनवर रविवारी जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस ही रेल्वे गाडी थांबवण्यात आली. गाडीचं स्वागतही करण्यात आलं. गावितांसह शेकडो प्रवाशांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. कोचुवेळी पोरबंदर आणि कोचुवेळी डेहराडून या 2 गाड्यांना पालघर स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात धनगर समाजाला आरक्षण मिळावं याकरता पुढील 40 दिवस आंदोलन करण्यात येईल अशी माहिती राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी दिली. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिक्षक आणि पालकांसाठी साहित्य आणि मराठी भाषा हे जिव्हाळ्याचे विषय हवेत. मात्र पालकच जर मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसतील तर मुलंही तेच करतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असेल तर आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवं. भाषा साहित्याविषयी मुलांशी संवादही साधायला हवा, असं आवाहन केलंय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील प्रवाशांना सेवा पुरवण्यासाठी 58 नव्या बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. येत्या 8 दिवसात या दाखल होणार आहेत आणि त्यातील 25 ई बस असून तेजस्विनी योजनेअंतर्गत 33 बस महिलांसाठी आहेत. ई बसच्या चार्जिंगसाठी 16 युनिट उभारण्याचं काम भेकराई नगर आणि निगडी आगारात पूर्ण झालेलं आहे. सहारा गाव अंधेरी पूर्व येथील हयात हॉटेल समोर एका टॅक्सीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन जवानांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय. दरम्यान ही आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. इचलकरंजी येथे आर्गे भवन परिसरातील भुयारी गटार योजनेच्या साहित्याच्या गोडाऊनला आग लागली असून सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय आणि या आगीत कार्यालयातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणली. पालिकेला नव्या आर्थिक वर्षात होर्डिंग धोरणातून 100 ते 150 कोटींचं उत्पन्न मिळणार असल्यानं बेकायदा होर्डिंग धारकांना थारा न देण्याची भूमिका पालिका प्रशासनानं घेतली आहे. वारंवार नोटीस बजावूनही विनापरवाना होर्डिंग्ज थाटलेल्या जाहिरातदारांविरोधात थेट आता पोलिसात तक्रार देण्यात येईल. मुंबईतल्या मुंब्रा येथून अजून एकाला एटीएसनं 24 वर्षीय तलहा उर्फ अबुबकर हनीफ पोत्रिकला अटक केलेली आहे आणि तहलाला औरंगाबाद न्यायालयात हजर केलं असता 5 फेब्रुवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वाशी परिसरातल्या जुहू गावातील संकल्प लॉजमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली. मृत महिलेसोबत लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीनंच या महिलेची हत्या केली आहे. दोघेही लॉजमध्ये आल्यानंतर काही वेळात महिलेसोबत असलेला हा व्यक्ती घाईत लॉज बाहेर निघून गेला.
लॉज चालकाला त्याचा संशय आल्यानं त्याने खोली जाऊन पाहिलं असता बेडवर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. लॉज चालकानं याची माहिती पोलिसांना दिली आणि मृत महिला मुंबईतील असल्याची माहिती मिळते. पोलीस या प्रकरणी आता अधिक तपास करत आहेत. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिला पेशंटचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्यानं काढल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक केली आहे. मात्र आरोपी लंकेश हा वॉर्डबॉय नसून तो हाऊसकीपिंग मधला कंत्राटी कर्मचारी असल्याचं हॉस्पिटल प्रशासनानं सांगत त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलंय. कल्याणसह डोंबिवलीतील भागातील कॉलेज तरुणांना भूल थापा देत त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी अटक केली. रामकिसन शिंदे असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून 25 मोबाईल जप्त केले गेलेत आणि यासोबतच हा भामटा ज्यांना हे मोबाईल विकत होता त्यांनाही पोलिसांनी आता अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कॉलेज तरुणांना रस्त्यात किंवा कॉलेज परिसरात अडवून तू मैत्रिणीला छेडतोस, कधी माझ्या बहिणीसोबत चॅट करतोस अशा बहाण्यानं तो तरुणांचे मोबाईल चेक करायचा. त्या बहाण्यानं मोबाईल हिसकावून तिथून पळ काढायचा. वाशिम जिल्ह्यातील रिधोरा येथे एका कंटेनरचा अपघात झाला होता आणि अपघातानंतर त्या कंटेनरमधील माल चोरीला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्या 5 आरोपींचा शोध घेत त्यांच्या आता मुसक्या आवळल्यात. निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांची कामं 40 वर्षांनंतरही अपूर्ण आहेत. त्यामुळे 182 गावं आजही पाण्यापासून वंचित आहेत. जोपर्यंत कालव्यांची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय या तालुक्यातील कासारे ग्रामस्थांनी घेतलाय. ग्रामसभेतील या ठरावाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिलाय. मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या 4000 आरोग्य सेविकांना गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळतच नाहीयेत. जुनी पेन्शन लागू करावी यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढ्यात 500 शूर महारांनी 2800 सैन्य असलेल्या पेशव्यांचा केलेला पराभव आणि पूर्वजांच्या शौर्याला मानवंदना म्हणून चाळीसगाव शहरातून भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बहुजन क्रांती मोर्चा, रयत सेना, बंजारा क्रांती दल, पारधी समाज संघटनाही सहभागी होत्या. पुणे येथे झालेली खेलो इंडिया स्पर्धेत आणि मलेशिया येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत इचलकरंजीतल्या डायनामिक स्पोर्ट्सचे 2 खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. 66व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाची जय्यत तयारी रायगडमधील रोहा इथं सुरू आहे. तटकरे क्रीडानगरीत 4 दिवस हे सामने रंगणार आहेत. एकूण 4 मॅचच्या मैदानात होणाऱ्या सामन्यातून राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे. औरंगाबादमध्ये आज रस्त्यावर विंटेज कारचं काल आयोजन करण्यात आलं होतं आणि या गाड्या पाहण्यासाठी औरंगाबादकरांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू असून सध्या या प्रदर्शनात सगळ्यांना भुरळ घालतोय तो सुलतान नावाचा रेडा. एखाद्या राजाप्रमाणे थाट असलेल्या रेड्याची किंमत आहे तब्बल 12 कोटी रुपये. तर सुलतानची ओळख जगातील सर्वात महागडा रेडा म्हणून झाली असून त्याच्या जातीवंत स्पर्मलाही जगभरातून मागणी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव इथं महिला सरपंचानं आगळ्यावेगळ्या पद्धतीनं महिला ग्रामसभेचं आयोजन केलं. हळदी कुंकुवाचं वाण म्हणून महिलांना केशर आंब्याच्या रोपांचं वाटप केलंय. तर गावातील महिलांना व्यसनमुक्तीची शपथ देत एक स्तुत्य उपक्रम राबवलाय. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ध्यास घेतलेले ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील बहुजन समाजात काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नुकताच कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊंच्या लेखी पुरस्कार देऊन कृतज्ञता दिवस साजरा करण्यात आला. बालपणीचे खेळ आणि मस्ती आजच्या डिजिटल युगात हरवत चालली आहे. त्यांना उजाळा देण्यासाठी षडांग क्लासेसच्या कलाकारांनी रांगोळी प्रदर्शनातून बालपणातील खेळांचं उत्कृष्ट रेखाटन केलं. 26 ते 30 जानेवारी असे 4 दिवस सकाळी 11 ते 7 या वेळेत हे रांगोळी प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात आलेलं आहे. स्वामी शुकदास महाराजांच्या हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमात स्वामी विवेकानंद जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या वर्षीच्या महापंगतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसादासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाची परमेश्वर म्हणून पूजा केली गेली आणि या महापंगतीनंतर अवघ्या 10 मिनिटात परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा देखील संदेश देण्यात आला. अंबरनाथ मधील पुस्तक नगरीचं लोकार्पण ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकांच्या हस्ते पार पडलं. यावेळी साहित्यिक महेश केळुसकर देखील उपस्थित होते.
पुण्याच्या खेडमधील करंज विहारे येथे शाळेच्या चिमुकल्यांनी प्रतिकात्मक बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. बैलांच्या शर्यतीला बंदी असल्यानं बैलांऐवजी चिमुकले स्वतःच बैलगाड्यांना झुंपले. बैलांबाबतचं प्रेम आणि आस्था यामुळे चिमुकल्यांनी ही स्पर्धा भरवली. तर डोंबिवलीमध्ये ढोलताशांचा तालसंग्राम रंगला. ढोलताशांचा दणदणाट आणि तरुणाईचा उत्साह. राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेची या उत्साहाने दमदार सुरुवात झालेली. ढोलताशा स्पर्धेत महाराष्ट्रातून आणि कर्नाटकातून 16 नामांकित ढोलताशा पथकं सहभागी झाली. त्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली. तराई युद्धात मोहम्मद घुरीला लोळवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. या सिनेमा भूमिका साकारण्यास अक्षयने होकार दिला. या चित्रपटाचं नाव अजून निश्चित करण्यात आलं नाहीये.